अंशच्या स्कूलला 2-3 दिवस झालं सुट्ट्या होत्या. मग काय त्याचा ब्लॉग टाकलाच नव्हता. कारण की तो स्कूलमध्ये गेलाच नव्हता. तर हा त्याचा 32 व्लॉग आहे. तर 2-3 दिवस सुट्ट्या झाल्या तर मग काय उठायचा कंटाळा येतो नंतरनं स्कूलमध्ये जायचं म्हणलं तर. पण तरी पण उठावं तर लागतंच त्याला स्कूलमध्ये सोडायसाठी. आणि अंशपेक्षा सगळ्यात जास्त मलाच कंटाळा आहे सकाळी उठायचा. कधी जर मी त्याचा खाडा केला ना स्कूलचा, तर मला म्हणतो, "मम्मी तू मला स्कूलमध्ये जायला उठवलं का नाही? मला जायचं होतं ना स्कूलमध्ये." म्हणजे त्याला एवढी आवड आहे स्कूलला जायची, की मी कधी त्याचा खाडा केला तर मलाच बोलतो तो, की "तू का नाही मला उठवलं?" मला ओरडतो तो. एवढी त्याला आवड आहे शाळेत जायची. तर इथं पण बघा मी त्याचा टिफिन वगैरे भरलाय. तर माझ्या अगोदर येऊन थांबतो, "चल म्हणून स्कूलमध्ये जायला." आणि बॅग तर कधीच मला घेऊन देणार नाही. स्वतःची बॅग स्वतःच घेणार आणि मग निघणार. आणि आज बरोबर निघतानीच त्याला बरोबर शी आली. मग परत त्याला वरती घेऊन गेले, कपडे वगैरे काढले, बाथरूम वगैरे केली त्याने आणि मग परत त्याला मी तयार वगैरे केलं आणि मग निघालो आम्ही स्कूलमध्ये. तर कधी कधी अंश खूप जास्त नखरे करतो. म्हणजे बरोबर निघतानीच त्याचं काही ना काहीतरी असतं. तर असं होतं त्याचा 32 डेज स्कूलचा. नंतरनं मी त्याला घ्यायला गेली होती, तर त्यावेळेस पण बघा कशी टिफिन बॅग त्यानेच घेतली. मी ओढते तरी पण माझ्याकडे देतच नव्हतं. म्हणलं मीच घेणार, मीच घेणार म्हणून म्हणून पुढं पुढं चालला होता. आणि कसे नखरे चाललेत बघा त्याचे. माझ्याकडे देतच नव्हता अजिबात बॅग टिफिन. त्याच्याकडंच बघा कसं पुढं पुढं चाललं आहे पळत पळत. खूप जास्त सतावत होतो मला. आणि मग संध्याकाळी आम्ही दांडिया खेळायला गेलो होतो. तर मग मी ती पण क्लिप लास्टला टाकलेली आहे, ती पण तुम्ही बघा. तर असा होता त्याचाच 32 डे स्कूलचा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुझी मग ते माझी होणारी हमसफर. I like your beauty, I like your fashion. तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर.